मुंबईच्या गणेश उत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत। याची तयारी सुद्धा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण सध्या आलो आहोत परळीच्या या कार्यशाळेमध्ये। खरं तर हे सुप्रसिद्ध असं कार्यशाळा आहे। गेल्या अनेक वर्षापासून आपण जर पाहिलं तर याच कार्यशाळेमध्ये मुंबईतल्या विविध मंडळ म्हणजे विविध मंडळ असतील किंवा अनेक सुप्रसिद्ध असेल अनेक दिग्गज कलाकारांचे किंवा अभिनेत्यांचे गणेश मूर्त्या ज्या आहेत या कार्यशाळेत बनले जातात। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत याच कार्यशाळेचे अध्यक्ष सिद्धेश दिगोळे आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा नमस्कार, टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। एकूणच आता गणेश उत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत, तयारी जोरात सुरू झाली। आपल्याकडे सुद्धा मूर्ती बनवण्याची तयारी ज्या ते सुरू आहे, काय तुमची प्रतिक्रिया? नाही, निश्चितच आता जवळजवळ तसं बघायला गेलात तर महिन्याभरावर ते उत्सव येऊन ठेपलेला आहे आणि जवळजवळ पुढच्या आठवड्यापासून आमच्या इथनं सार्वजनिक मंडळांच्या मूर्त्या त्यांच्या मंडपांकडे प्रस्थान देखील करतील आणि काम म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो लास्ट जूनच्या 9 तारखेनंतर जे काम चालू झालेलं आहे, म्हणजे आम्हाला POPच्या मूर्त्यांना जे परमिशन मिळाल्यानंतर जे काम चालू झालेलं आहे, तर ते आत्तापर्यंत जे काही आम्ही ओव्हरनाईट काम वगैरे करून खेचलेलं आहे बऱ्यापैकी, बऱ्याच मंडळांच्या मूर्त्या असल्या कारणाने। एकूणच किती म्हणजे मूर्त्या बनवल्या जाणार आहेत आपल्या या कार्यशाळेत? छोट्या असतील मोठ्या असतील, कशा असणार म्हणजे मूर्त्यांचं स्वरूप? आपल्याकडे एकूण जवळजवळ 85 ते 90 मूर्त्या आहेत यंदाला आणि जवळजवळ सगळ्याच प्रकारच्या मूर्त्या आहेत। सिंहासनावरती बसलेल्या मूर्त्या, परत त्यानंतर ट्रॉलींवरच्या मोठ्या मूर्त्या आहेत आणि अशा मुंबईतल्या बऱ्याच मंडळांच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत। राज्याबाहेरच्याही मूर्त्या आहेत आपल्याकडे आणि त्या मूर्त्या बनवण्याचं काम सध्याला आपलं चालू आहे। विजय खातू या कार्यशाळेला खरं तर मुंबईमध्ये मोठं स्थान आहे, त्यामुळे अनेक मोठमोठे मंडळी सुद्धा हे विश्वास ठेवून आपल्याकडे मूर्त्या बनवण्यासाठी येतात। काय नाही बघा, डेफिनेटली इथे ज्या प्रकारे ही वास्तू आहे, ही जागा आहे, तर ह्या वास्तूसोबतच आपल्याला एक वेगळी जबाबदारी आपल्यावरती येते आणि त्या जबाबदारीला पार पाडण्यासाठी माझ्यासोबत माझ्या टीमसोबत आम्हाला सगळ्यांना अथक परिश्रम घ्यावे लागतात। परत त्याच्यानंतर मग हे काम आहे, ही एक वेगळ्या प्रकारची जबाबदारी आहे, आपण झटकू शकत नाही। तर हे एकदम डेडिकेटली काम करणं खूप गरजेचं आहे। एकदम डेडिकेशननी ह्याच्यामागे लक्ष देणं, परत त्याचा फॉलोअप घेऊन त्याचा पूर्णत्वास नेणं खूप जास्त गरजेचं, ही खूप मोठी जबाबदारी ॲक्च्युली मानली जाते। तर हे ॲक्च्युली आम्ही कित्येक वर्षांपासून आम्हाला अनुभव देखील आहे या गोष्टीचा, तर ही सवय झाल्याप्रमाणे आम्ही हे काम दरवर्षी करतो आहे। पण नक्कीच एकूणच तयारी कशा पद्धतीने आहे? कारण की गणेश उत्सवापूर्वी आपल्याला सर्व मंडळांना आपल्या मूर्त्या ज्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या असतात। तर किती म्हणजे तुम्हाला कारागीर लागत असेल किंवा कशा पद्धतीचं काम? आता जवळजवळ आम्हाला आता सध्याला माझ्या इथे जवळजवळ 70 ते 75 लोकांची माझी स्वतःची टीम आहे। तीच टीम माझी आता काही 10 दिवसांनी त्याच्यामध्ये अजून 20-25 जणांचं ॲडिशन होतं, कारण पेंटिंगसाठीच्या टीम्स येतात, त्याच्यानंतर मग फायनल टचेसचे आर्टिस्ट येतात। तर माझ्या जवळजवळ 100 ते 110-120 लोकांची माझी पूर्ण टीम बनते एका टायमानंतर। नक्कीच त्यासोबत आपण पाहिलं तर चिंतामणीसुद्धा यंदा या कार्यशाळेतून म्हणजे आगमन होणार आहे। त्याचं नक्की कसं स्वरूप आहे? कारण की चिंतामणीसुद्धा हा मुंबईतला एक सुप्रसिद्ध मंडळाचा गणपती मानला जातो। नाही, डेफिनेटली यावर्षी पहिल्यांदा मी स्वतः म्हणून गणपती साकारतो आहे आणि त्याच्यानंतर मग आता त्याची तयारी अद्याप चालू झालेली नाही, कारण अजून 20 ते 21 तारखेला ट्रॉली मंडपात येईल आणि त्याच्यानंतर मग त्याची तयारी चालू होईल आणि मग जी तारीख त्याच्या आगमनाची किंवा इकडनं घेऊन जाण्याची ठरेल त्या पद्धतीने त्याच्यावरती काम चालू राहील। आणखी जे काही मंडळ आहेत त्यापैकी काय सांगतात, म्हणजे कोणते आहेत, कुठून आले आपल्याकडे? म्हणजे मूर्तीची मागणी कुठून येते काय? माझ्याकडे जवळजवळ हैदराबादच्या काही मूर्त्या आहेत, सुरतच्या आहेत, वडोदऱ्याच्या आहेत, परत त्याच्यानंतर मग कोल्हापूरच्या देखील मूर्त्या आहेत। राज्यभर मुंबईतलं जे गणपतींचं जे पॅटर्न आहे किंवा मुंबईतल्या गणपतीचे जे वैशिष्ट्य आहे ते इथल्या मूर्त्याच आहेत। तर ह्यांना जवळजवळ आपण पाहायला गेलात तर ज्या ज्या आणि ज्या शहरांमध्ये गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, तर त्या ठिकाणी आपल्या मुंबईकडच्या मूर्त्यांचं जे वैशिष्ट्य आहे ते काही लोकांना हवं असल्याकारणाने, त्यांची तशी तिकडे डिमांड असल्याकारणाने ते इकडनं मूर्त्या घेऊन जात आहेत। आज गेले कित्येक वर्ष ते लोक इथनं मूर्त्या नेत आहेत, तर मग ती डिमांडसुद्धा आहे। परत त्याच्यानंतर आपले दरवर्षी जे सार्वजनिक मंडळ आहेत मुंबईतले, आता माझ्याकडे प्रामुख्याने पाहायला जाल तर खेतवाडीतली मंडळ आहेत, खेतवाडी 7वी गल्ली आहे, मालाडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो। मालाडला नटराज मार्केटचा गणपती आहे, गोरसवाडीचा आहे, अखिल चंदनवाडी आहे, काळा चौकीचा गणपती आहे, परत त्याच्यानंतर जोगेश्वरीमधले देखील 2-3 असे मोठ्या मूर्त्या जातात आपल्याकडे आणि खेतवाडीतले देखील आहेत आपल्याकडे। साऊथ मुंबईला तसं बघायला गेलं तर दक्षिण मुंबईतला
डोंगरीचा राजा, बरेच मंडळं आहेत इकडे. तसं पाहायला गेलात तर खूप मोठ्या मोठ्या मंडळांच्या मूर्त्या आपल्या कारखान्यात साकारल्या जातात. नक्कीच आपण जर पाहिलं तर गणेश उत्सवाच्या अवघ्या 20-25-15 दिवसापासूनच ज्या इथून मंडळाच्या मूर्ती ज्या मंडळाकडनं घेऊन जाताना मोठा उत्साह असतो या कारखान्याच्या बाहेर. हां, डेफिनेटली. आता काय झालं ॲक्च्युली सोशल मीडियामुळे ह्या गोष्टी खूप जास्त हाईप झालेल्या आहेत. आगमन झालं, परत त्याच्यानंतर मग मूर्ती घेऊन जाण्यासाठी, परत मूर्ती बनण्याच्या आधीपासूनच मूर्ती पाहण्यासाठी लोकांची इथे गर्दी जमू लागलेली आहे. परत त्याच्यानंतर विसर्जनाच्या टायमाला देखील पोलीस प्रशासन वगैरे हे खूप वेगळ्या लेवलला जाऊन आम्हाला कॉपरेट करतात. आणि हे सगळे जे आगमन सोहळे आहेत किंवा ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या एकदम सुखकरपणे पार पाडण्यासाठी इथे सगळ्यात मोठा वाटा राहतो तो पोलिसांचा. तर हे एक टीम म्हणून काम चालतं. आमच्यासोबतसुद्धा त्यांचं कोऑर्डिनेशन होतं. त्यांना तारखा देणं, मंडळ कुठल्या तारखेला कुठल्या मूर्ती इकडनं जाणार आहेत, तर त्या बाबतीतलं सगळं कोऑर्डिनेशन त्यांच्यासोबत केलं जातं आणि त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी पार पाडल्या जातात. नक्कीच खूप खूप धन्यवाद. तर आपण जर पाहिलं तर या कार्यशाळेत खरं तर विविध मंडळाच्या मूर्त्या ज्या आहेत ते बनल्या जातात. तर त्यामुळे आता गणेश उत्सवसुद्धा काही दिवसावरच आला आहे. लवकरच या संपूर्ण मूर्त्यांचं आपल्या मंडळात जे आहे ते स्वागत देखील करताना आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ सुभाषसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.